आईंची तब्येत कशी आहे? आईंची तब्येत आता बरी आहे. थँक गॉड डॉक्टर लवकर आले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी हो. तू का सॉरी म्हणतेस? तू काहीच केलेलं नाहीयेस. तू निर्दोष आहेस हे कळलंय सगळ्यांना. हो अमोक, पण निमित्त माझंच झालं ना. आणि महत्वाचं म्हणजे ते आजारी आहेत, त्यांना बरं नाही आहे, पण मी त्यांची सेवा नाही करू शकत आहे, त्यांची देखभाल नाही करू शकत. कोणीतरी त्यांना खरवसातून विष दिलं, ते काढलं डॉक्टरांनी त्यांच्या शरीरातून. पण विराटने त्यांच्या मनात माझ्याबद्दल जे विष कालवले ते कधी नाही सोयला भूक, कधी. अरे या इथे बस. नक्की नाही सोय. उद्या होळी आहे. आय होप या घरातली सगळी नेगेटिव्हिटी, सगळ्यांच्या मनातला माझ्याबद्दलचा राग द्वेष सगळं निघून जाईल. नक्की निघून जाईल. आणि उद्या आपली पहिली होळी आहे. जशी आपल्या नात्याची नवीन सुरुवात झाली, तशीच या घरात माझी सून म्हणून नवीन सुरुवात हो, हीच प्रार्थना करूया आपण होळीकडे. काय बघतोयस? हेच बघतोय की इतक्या निगेटिव्हिटी मध्येही तुझ्यातली पॉझिटिव्हिटी कशी काय टिकवून ठेवतेस तू. खरंच उद्याच्या होळीत सगळं वाईट जळून जाऊ दे. सगळ्यांनी तुला आपलंसं केलेलं बघायला आवडेल मला. आणि नंतर रंग. आणि उद्याचा रंग प्रेमाचा असेल. सावली सावली लाख्या सुराची सावली. राजा शिष्याची खिल्ली उडवलीस तू. कळूबाई कळूबाई कळूबाई. उद्याची होळी त्या आर्याच्या आयुष्यातली शेवटची होळी असणार. ते कसं शक्य आहे गुरुजी? इथेच मार खातेस तू. इथेच होतो घात तुझा. स्वतःच्या गुरुच्या क्षमतेवर शंका घेतेस तू आणि याच मनातल्या शंका तुझा घात करतात. मला माफ करा गुरुजी, माझं चुकलं. या काळूबाईला शह देण्यासाठी एक योजना तयार केली आहे मी. माधवा येईलच इतक्यात. तू आज जा ताबडतोब. आज्ञा गुरुजी. धूळ घेतो पाहिजे गुरुजी. एवढ्या तातडीनं बोलावलं? त्या वाटेतला काटा दूर करायची वेळ आली आहे माधवा गुरुजी. आणि ही योजना तुला अंमलात आणायची आहे. जशी तुमची आज्ञा गुरुजी. फार त्रास दिलाय तिने पाटलाच्या घराला. त्या आर्याचा सोक्षमोक्ष लावायची वेळ आली आहे. वय गुरुजी. सांगतो तसं कर. वय गुरुजी. त्याचं तंतोतंत पालन होईल. सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. गुरूंचे गुरु विराट गुरु. गुरूंचे गुरु विराट गुरु.
दबंग, झाली की नाही तुमच्या तालमीत तयार मी? वागीनच आहेस तू माझी. पण हिला आता कुठं लपवायचं माहिती आहे ना हो? नुसतं लपवायचं नाही तर होळी पेटेपर्यंत हिला बेशुद्ध ठेवायचं आहे. आणि हो वागीन, बेशुद्धच ठेवायचं आहे, नाहीतर पोचवाल. वय वय, मला माहिती, समजा तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो तुम्ही दादासाहेबांना फोन करा ना. अरे वय. त्यांना सांगा काम झालं म्हणून. होय होय. बोला. काम झालं दादासाहेब. पहिला टप्पा डन. बेस, नीट काळजी घ्या. गुरुजी, सगळं बरहुकूम व्हायला हवं, तरच हे पूर्णत्वास जाईल. होय गुरुजी. नाही म्हणजे सुशिलेला बेशुद्ध करून तिला कैद करायची एवढं आम्हाला समजलं, पण ह्याच्या पुढचं काही आमच्या ध्यानात येत नाही. म्हणजे त्याचा परिणाम आर्यावर कसा काय होणार? आणि तुम्ही तर म्हणालात की आर्याला कोणीच मारू शकत नाही. मग माधवा, एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या हातून आर्याचा मृत्यू जरी लिहिला असला तरी आर्या स्वतःच स्वतःला संपवू शकते. कारण आर्यासाठी स्वतःच्या जीवापेक्षा तिच्या जवळच्या लोकांचे जीव तिच्यासाठी जास्त महत्वाचे. म्हणूनच संकेतसाठी तिने अमोकशी लग्न केलं आणि आता सुशिलासाठी ती तसाच त्याग करेल. पण गुरुजी, जी पोरगी स्वतःच्या आईबापाच्या जीवाची धमकी देऊन सुद्धा नमत नाही, ती त्या सुशिलेसाठी चुकताय तुम्ही. चुकताय तुम्ही माधवराजे. एक वेळ ती स्वतःच्या कुटुंबाचा त्याग करेल, पण अमोकच्या कुटुंबाला काहीही होऊ देणार नाही. तिचा त्याग हेच आपलं हत्यार आहे. आणि आपण अशी परिस्थिती निर्माण करायची की जेणेकरून ती स्वतःच स्वतःला संपवायला तयार झाली पाहिजे. सावली सावली लाख्या सुराची सावली. घ्या गोळी घ्या. आई ठीक आहे ना? हा या ना. तुम्ही बोलावत? वय, एका महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचंय. बोला ना. शालिनीकडे बघता ना तुम्ही? नाही 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 नाही, तुम्ही काय बी बोलू नका. ज्यांनी जे जे काही बोलायचं ना ते समजांनी बोलून झालंय. पण म्हणून काय शालिनीच्या जीवाला झालेला त्रास काय कमी होणार आहे का? आमचा जीव का प्राण आहेत त्या, आणि आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीला असं काही झालं तर आम्हाला सहन होईल का? ते असं वाटतं त्यांचा त्रास आम्ही घ्यावा. उद्या या मला आणि मनाला तुमचे प्राण घेऊन जा, तुम्ही म्हणून घेऊन जा, पण आमच्या जीवाभावाच्या व्यक्तीला काही होऊन देऊ नका. बरोबर बोलतोय ना आम्ही? असंच म्हणण्याची एक संधी आम्ही तुम्हासनी देणार आहोत. म्हणजे
तुमची लाडकी सुशीला काकू आमच्या ताब्यात आहे. आणि एका गुप्त ठिकाणी त्यांना ठेवलंय. काय? पोलीस आहे ती. त्यांना जर जिवंत बघायचं असेल तर तुम्हाला होळीमध्ये स्वतःच्या जीवाची फायनल. हो दादासाहेब, आईसाहेब, असं काय करताय? तुमचा सगळा राग माझ्यावर आहे ना, मग मला करा काय करायचंय ते. असं सुशीला काकूला का वेटीला धरताय? नाक दाबलं की तोंड उघडतं. आणि येळीच गुरुजींचं ऐकलं असतं ना तर ही येळच आली नसती. पण तुम्हाला कोणाचंच ऐकायचं नाहीये. आता भोगा आपल्या कर्माची फळं. हो पण मग सुशीला काकूचा बळी का देताय? आम्हाला बी वाटतं त्यांनी जिवंत राहावं, पण हे तुमच्यावर अवलंबून आहे. आता तुम्ही ठरवायचं. ठीक आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळं करायला तयार आहे मी. बेस. शेवटी आर्या स्वतःला संपवायला तयार झाली. गुरूंचे गुरु विराट गुरु. लाडक्या शिष्य, वेळेच्या आधीच विजय साजरा करायचा नसतो. आणि इथं काय काम आहे तुझं? गाड्यावर जा. असं पहा. एक आज्ञा गुरुजी. सावली सावली लाख्या सुराची सावली. अरे आहो, छान दिसतोयस रे. थँक्यू. अरे कुठे तयार होतीये वे? नाही, मगाशीच तयार होऊन निघाली ती. नैवेद्याची तयारी करायला गेली असेल ती. बाय बाय. पहिली होळी आहे ना तुमची, आणि ती बी कधीची? तर दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे याचा साक्षात्कार झाल्यानंतरची. तेव्हा ये बघ, तेव्हा सागर संगीत पूजा आणि होलिका दहन दोघांच्या बी हातून व्हाया पाहिजे. कळलं? चला. शेवटची होळी आहे तुझी आर्या. तेव्हा जाता जाता एक चांगलं काम करून जा. आई साहेब आणि दादासाहेब यांना जेवढा त्रास दिलास ना, तेवढा समध्या त्रासाची माफी मागून जा. सर्वात आधी तर मालतीताई, सगळ्यात आधी तर मी या घरात कोणालाही त्रास दिलेला नाहीये. सगळ्यांच्या भल्याचाच विचार केलाय नेहमी. पण दुर्दैवाने चांगलं आणि वाईट, खरं आणि खोटं, पवित्र आणि अपवित्र यातला फरक तुमच्यापैकी कोणालाच कळला नाही. तरी आता जाता जाता मी देवीकडे प्रार्थना करेन,
की तुम्हाला यातला फरक कळावा, निदान मी गेल्यावर तरी. अमोघवरचं आणि या घरातल्या माणसांवरचं माझं प्रेम खरं आहे. आणि म्हणून आज या अग्निपरीक्षेची मला तीळ मात्रही भीती नाही वाटत, कारण काळूबाई आहे माझ्या सोबतीला. काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं. कसली आडमुठी आहे ही, जाईपर्यंत त्रासच यायचा मला. पूजेचं सामान नारळ घेतलंय नरपोरीनं. घेतला असेल. हा, आर्या पूजेचं साहित्य विसरली आणि बरं झालं विसरली ते. मी तेच आणायला चालले होते. आज होळीची पूजा तू माझ्या बरोबर करायचीस. मला काही ऐकायचं नाही. ठरलंय, होळीची पूजा तू माझ्याच बरोबर करणारस. अहो फौजदार, अहो वाट कसली बघताय, पेटवा की होळी. वय काय हो सर, काय झालं जरा सांभाळून. अरे एक मिनिट, मला फक्त चटका बसलाय, भाजलं नाहीये. हो पण जरा सांभाळा तुम्ही. हा होय, अरे जरा थंड घे की, चटकाच बसलाय, बाकी काय नाही. मी दुसरं लाकूड तयार करतो. हो जा, सांभाळ. हो सर, मशाल तयार झाली की नाही दुसरी? होय होय झाली. या की लवकर आता. होय. आर्या इथे दिसत नाहीये. होय रा. आई, आर्या खाली आली होती का? नाही, मग अशीच आत गेली ती. हात गेली, पण आम्ही तर आतच बाहेर आलो, आम्हाला नाही दिसली ती. नाही, आपण बाहेर आलो तेवढ्यात ती आत गेली असेल, म्हणून कदाचित आपल्याला दिसली नसेल. हा, पण अमोक सुशीला बी दिसत नाहीये र. नाही, मला असं वाटतं दोघी एकत्र असतील कदाचित. मी एक काम करतो, दोघींना आवाज देतो. मुद्दामूनच येळ काढत असेल. आता प्रत्येकाने येळेवर यायला नको. त्याने यायचं तेव्हा येऊ दे की, आपण होळिका दहन करून घेऊया. वय फौजदार, हा, तुम्ही आणि मालती तुम्ही दोघांनी पूजा करून घ्या आणि होलिका दहन करून टाका. एक मिनिट. काय चाललंय? कसली घाई झाली आहे? कुठला पर्टिक्युलर मुहूर्त गाठायचा आहे का? नाही ना, मग आर्याला येऊ दे ना. तिची पहिली होळी आहे ही. बाय बाय. आणि पूजा नवीन जोडप्याच्या हाती वाया हवी. नाही, मी एक काम करतो, मी त्या दोघींनाही खालीच घेऊन येतो.
काकू काकू आत आहेस का? आर्या काकू काकू आर्या ते नाहीये मग कुठे गेले? आर्या आर्या नक्कीच काहीतरी गडबड आहे. आर्या 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 ऐसे का मिलिंद, काय चाललंय काय तुझं? हा, एवढी घाई कसली आहे रे तुला? अरे रिसर पूजा निवित होऊ देत ना, का घेतलं लाकूड आणि पेटवली होळी? अरे येऊ दे ना पोरीला, अमुक गेलाय ना बोलवाय दोघींना. मग आज काळूबाईचं सगळ्यात लाडकं हत्यार तिच्या अहंकारी आजोबा सारखंच तिला आजपर्यंत मी अनेक सिद्धी प्राप्त केल्या. आता मला त्याहूनही मोठी सिद्धी प्राप्त करायची. मला पंचमहाभूतांना काबूत आणायचे. मला पंचमहाभूतांना ताब्यात घ्यायचंय. माझ्या बोटांवर नाचवायचं. अग्नी माती पाणी इथे, वरती आकाश आणि भोवताली वायू. एकदा का या पंचमहाभूतांवर विजय मिळवला, काळूबाई मी तुला हरवू शकेन. जसं 40 वर्षापूर्वी मी तुला हरवलं होतं. त्या दत्तात्रेयाची हत्या माधवा करवी करून आता पुन्हा काळूबाई आता मी अशी सिद्धी प्राप्त करणार आहे. लढणं सोड, नवा हत्यार सुद्धा बनवू शकणार नाही. कारण सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. मिलन काय रे मिलिंद, पेटवलीस ना तू होळी? नाही धीर धरलास तू? अरे अमोघ नार्याने पूजा बी केली नाही. एवढा कसला राग आहे तुमचा त्यांच्यावर? आणि शालिनी तू ग,
अगं सून आहे ना ती तुझी. हे बघ, तुला आवडो किंवा न आवडो, तुझ्या मुलाची बायको आहे ती. अगं त्यांनी जर पूजा केली असती तर पुण्य पडलं असतं तुमच्या पदरी. पण नाही ग, तुम्हाला काय पाप पुण्याची चाड. तुम्ही नका सांगू मला पुण्याच्या गोष्टी. तुमचं कुकू पुसलं त्या काळूबाईनं, तरी बी तिचा उदो उदो करताय, हे तुमचं पाप झालं. आणि त्या आर्याचं बी नका सांगू मला. घरातल्या कोणाचे काय बी ऐकत नाही ती. तिच्या हातून कशाला व्हायला हवी पूजा. ही सईच माझी खरी सून आहे. तिच्या आणि अमोकच्या हातूनच मला पूजा घालायची होती, पण ती बी होऊ दिली नाही तिनं. गेला अमोक तिच्या माग माग. काही सांगू नका मला. मिलन, तुला थांबायला सांगितलं होतं ना मी. काय दादासाहेब? हा मग अरे कुठं? अगं मी सगळीकडे शोधलं, पण आर्याही नाहीये, काकूही नाहीये. आणि उमा बी दिसत नाहीये रे. मला आत्ताच्या आत्ता कळायला हवं की आर्या कुठे आहे. अरे आम्हाला काय विचारतो? तूच नाचत असतोस माझी बायको करत. मग तुला माहिती पाहिजे ना, आम्हाला काय विचारतो? तेच सांगतोय. आर्या मला सांगितल्याशिवाय कुठेही जात नाही. आणि आत्ता ती इथे नाहीये, याचा अर्थ तुमच्यापैकीच कुणाचं तरी कारस्थान आहे. अमोगराजे, आमच्या डोक्यावर खापर फोडू नका तुम्ही. आम्ही दर वेळेला आर्याला थांबवतो, पण ती आमचं ऐकत नाही. आता आम्हाला काही विचारू नका तुम्ही. दादासाहेब, ही असली मोगम आणि खोटी उत्तरं नकोयत मला. मी शेवटचं सांगतोय, आज जर आर्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं आणि त्यामागे तुमच्यापैकी कोणाचा हात असला ना, तर तुमचा आणि माझा संबंध संपला. माझ्याही अंगात पाटलांचं रक्त आहे. जे बोलेन ते करून दाखवू. अमोक अमोग, अमोक 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 ऐक जरा. अमोक हे काय आहे? बंद करून ठेवले सीसीटीव्ही. याचा अर्थ यांनीच आर्याच्या बाबतीत काहीतरी गडबड केली आहे आणि पुरावा नको म्हणून सीसीटीव्ही बंद करून ठेवले. त्यांनी पुन्हा आर्याच्या जीवन. हा असं नको रे बोलू. मला तर लई काळजी वाटायला लागली. कुठे असतील रे त्या तिथे? कुठल्या अवस्थेत असतील? काय करत असतील हे लोक? हाच काय तो सोक्षमोक्ष लावणार नाही यांचा. सोडणार नाहीये मी कोणा. अमोक कळवायच्या नावानं सांग मला. फायनली होलिका दहन झालं. समद्या लाकडांची राख झाली. आता आपल्या समोर एकदाची तिची राख झाली. जशी 40 वर्षापूर्वी हिच्या आज्याची दत्तात्रय गुरुजीची झाली होती तशीच. काळूबाईनं आमच्या बापाला मारलं, पण त्यावेळेला गुरुजींनी काळूबाईवर मात केली आणि ती संधी आम्हाला दिली होती.
गुरुजींचा महिमालाही मोठा आहे. गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु. आता जुने दिवस परत येतील आणि माझा अमुक मला परत मिळेल. वय आता मला बी हिशोब चुकता करता येईल. फौजदार, नोकरांकडनं ही राख गोळा करा आणि पाण्यामध्ये विसर्जित करा. राख हित राहता कामा नये आणि ही जबाबदारी तुमची आहे. होय दादासाहेब. गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु. आता हक्काने आपला विजय साजरा करू शकतो आपण. आधी तुम्ही रोखलं होतं मला, पण बघा शेवटी आपण जिंकलो. मोठ्या मोठ्या बाता मारणारी, अमोघला माझ्यापासून हिरावून घेणारी आर्या ही स्वतःच्या हाताने. तुमची योजना यशस्वी झाली गुरुजी. ही बघा, ही ती राख. गडबड आहे. ए गडबड आहे काहीतरी. ती जिवंत आहे, जिवंत आहे ती. पण कसं शक्य? मी आवाज बंद. ते मी पाहू शकत नाही ते तू कसं पाहू शकशील? तू तिला लाकडावर बसलेली बघितलीस, पण होळी ती नव्हतीच.